नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव नाशिक. बघा, मुख्यमंत्री साहेबांनी जे काही सांगितलं की नाशिक जिल्ह्यात किंवा आसपासचे जे जिल्हे आहेत, तर रेड झोन त्या ठिकाणी सांगितलंय. तर बघा, कालपासून किंवा 8 दिवसापासून मुंबईला जोरदार पाऊस कोसळलाय. आतापर्यंत 1000 ते 1200 मिलीमीटर पाऊस हा मुंबईला झाला. तर वेगवेगळ्या भागात झाला तो. आणि बघा, 200-200, 300-300 मिलीमीटर पाऊस हा एका वेळेस कोसळतो. तर काही सोशलच्या माध्यमातून पाहिलं तर 870 मिलीमीटर पाऊस एका भागात कोसळला. म्हणजे विचार करा. मग पुण्याच्या आसपास जे काही आळंदी, देहू प्रचंड प्रमाणात नद्यांना पूर आलाय. तसं नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्हा तेवढा टळलाय पावसातून. परंतु आता जे काही वेल मार्केट लाईन बनली, वेल म्हणजे वाईन मर्ज लाईन म्हणतात त्याला, ती सरळ मुंबई ते नाशिक आणि उत्तर भारतात अशी मोठी एक रेषा आहे. ती दोन वाऱ्यांचा प्रवाह एकत्र येतो त्यावेळेस त्याची लो प्रेशर सिस्टम तयार होते. तर मित्रांनो बघा, आता विंडीच्या प्रीमियम व्हर्जन जे असतं त्या याच्यावरून मी तुम्हाला अंदाज देण्याचा प्रयत्न करतो. कारण आता पाऊस अगदी डोक्यावरती आलाय आणि आपण मॉडेलवरती घेऊन नाही चालत की एखादी सीएमडब्ल्यू काय सांगतं, जीएफएस काय सांगतं. ते ज्या रडार असतात, या रडार 12 तास, 24 तास, 48 तास असं प्रीमियम असतं त्याच्यावरती आणि त्या दाखवतात की कशी सिच्युएशन डेव्हलप होऊ शकते. तर बघा, आता तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे हा जो सिस्टीम बघितली, हे वेलमार्क लाईन बनली आहे बोईसर आणि मुंबईच्या 100 किलोमीटरच्या डायस मध्ये एरियामध्ये हे जोरदार पावसाची शक्यता. त्यानंतर नाशिक दुपार रात्रीनंतर 12-1 वाजेनंतर ही शक्यता बनते. त्यानंतर बघा, असं पुण्यापर्यंत एक पट्टा असा पसरलाय. त्याच्याचमुळे जे आळंदीला जो पाऊस झाला जबरदस्त. आता आपण थोडंसं मॉडेल पुढे घेऊन बघूया की काय सिच्युएशन साधारणपणे डेव्हलप होऊ शकते. तर तर उद्या सकाळपर्यंत जर बघितलं तर नाशिक दक्षिण भाग म्हणजे सिन्नरचा भाग, अकोले, संगमनेर, अहिल्यानगर पर्यंत आणि पुण्यापर्यंत हा जो रेड झोन त्या ठिकाणी दिसतोय बघा तुम्ही. किती वाजेपर्यंत? उद्या साधारणपणे 12 ते 2 वाजेपर्यंत म्हणजे रात्री देखील पावसाची शक्यता बनते आणि उद्या देखील वेगवेगळ्या भागात शक्यता बनते. परंतु दुपारी जर बघितलं तर अशी शक्यता बनते. थोडस पुढे जर घेतलं आपण तर बघा, आता साधारणपणे मग तुम्ही बघू शकता की साधारणपणे 7 तारखेला संध्याकाळच्या आसपास हा गुजरात, सुरत, वापी आणि नाशिक उत्तर भाग याच्यामध्ये संपूर्ण नाशिक जिल्हा येतो बघा. सकाळी नाशिक पासून दक्षिण भाग सिन्नर अगदी संगमनेर पर्यंत तो बेल्ट. याच्यामध्ये जर बघितलं तर संपूर्ण नाशिक जिल्हा, मध्य नाशिक, चांदोड पर्यंत आणि इकडे सटाणा, मालेगाव, कळवण संपूर्ण भाग, इकडे अकोल्यापासून अहिल्यानगर पर्यंत हा जो बेल्ट त्यात दिसतो. आणि गुजरातचा भाग आपण तो आपल्या याच्यात येत नाही, आपण तो सोडून देऊ. तर विचार करा. तर आता बघा, जर 2 वाजता रात्री उद्या जर बघितलं तर साधारणपणे बघा मालेगावकडे देखील सरकतो. म्हणजे नाशिकचा पश्चिम, दक्षिण पश्चिम आणि तो भागही त्याच्यामध्ये कव्हर होण्याची शक्यता आहे. तर बघा, आता थोडं अजून पुढे जर घेतल्यानंतर 7 तारखेला जर बघितलं तर आपण 8 तारखेला घेऊ ते पुढे. 8 तारखेला अशी सिच्युएशन त्या ठिकाणी आपल्याला बनते. तर 8 तारखेला बऱ्याच पावसाचा दायरा त्या ठिकाणी कमी झालेला आहे. या ठिकाणी या मॉडेलच्या आधारे आपल्याला दिसतो. तर मित्रांनो बघा, आपण रडार इमेज या ठिकाणी बघितली. उद्या त्यावेळेस मात्र राज्यातील जे काही इतर लोक विचारतात की इतर जिल्ह्यात कशी पावसाची शक्यता आहे. बघा मित्रांनो, मॉडेल समोर ठेवून आपण बघतो. अहिल्यानगर पासून बीड पर्यंत, अगदी नांदेड पर्यंत असा एक पट्टा दिसतो, पण ती शक्यता त्यात पावसाची कमी दिसते. इकडे छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व बाजूला वातावरण बनताना दिसतं, अहिल्यानगरचा जेमतेम भाग. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात हा पाऊस त्या ठिकाणी दिसत नाही. मात्र थोडस 8 तारखेला त्याच्यात चेंजेस होताना मॉडेलवरती दिसतंय. तर त्यावेळेस अकोला, अमरावतीचा जो काही उत्तर भाग आहे आणि जळगावचा जो भाग आहे, नंदुरबार, जळगावच्या ह्या भागामध्ये त्या पावसाच्या शक्यता ह्या 8 तारखेला बनतात. कारण ही वेल मार्केट लाईन उत्तर भारतात त्यावेळेस निघून जाते. त्यामुळे साधारणपणे मी रडार तुमच्या समोर ठेवून हा अंदाज देण्याचा प्रयत्न केला होता. तर मित्रांनो बघा, उद्या अलर्ट दिलाय, शाळांना सुट्ट्या दिल्या आहे. तर बघा, जर मी आज दुपारपासून जे मॉडेल ट्रॅक करतोय किंवा रडार ट्रॅक करतोय, वेगवेगळ्या मॉडेलच्या रडार घेतल्या, तर त्या सगळ्याच रडारमध्ये व्हेरिएशन आहे. नाशिक जिल्ह्याच्या काही मॉडेल रडार दक्षिण बाजूला दाखवतात, तर काही उत्तर बाजूला दाखवतात, काही पूर्व बाजूला दाखवतात. परंतु आयएमडीचं मॉडेल देखील चांगल्या प्रकारे पावसाची शक्यता जरी दाखवते. तर उद्या सर्वांनी अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे शाळांना तर सुट्ट्या बऱ्याच ठिकाणी जाहीर झालेल्या आहे. उद्या जर गरज असेल
उत्तर पश्चिम भागात जाऊ शकता, म्हणजे घोटी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी पेठ, सुरगाणा, त्यानंतर सिन्नरचा जो भाग आहे पश्चिम भाग, या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. जो मध्य भाग आहे, चांदवड, पिंपळगाव, ओझर, दिंडोरी, कळवण, सटाणा, मालेगावचा काही भाग आणि इकडे येवल्याचा भाग, या भागात देखील दमदार पावसाची शक्यता ही उद्या बनताना दिसते मॉडेल आधारित. त्यामुळे लक्षात घ्या, आता मॉडेल वरती जे लोक घाबरले की 300 मिलीमीटर पाऊस पडू शकतो का, जर तसं जर विचार केला मित्रांनो, तर तुम्ही पुण्याच्या आसपास जे काही बोईसर वगैरे ते पाणी जे गेलंय संपूर्णपणे मुंबईच्या आसपास, तुम्ही बघा एवढा पाऊस आहे. तो पाऊस जर स्क्रीनवर बघा तुम्ही की 300 मिलीमीटर पाऊस कोसळतो मुंबईच्या मागील 8 दिवसापासून मुंबईला 300 मिलीमीटर, 400 मिलीमीटर, 450 मिलीमीटर एका दिवसात पाऊस कोसळतो. त्याच्यामुळे होऊ शकतं, असं काही नाही की मॉडेल दाखवतं 300 मिलीमीटर पाऊस होऊ शकतो का, जर ती वेल मार्केट लाईन म्हणजे वाईन मर्ज लाईन जर सरकले, नाशिक वरून जर गेली तिचा ट्रॅक, आता कसं असतं मित्रांनो की त्याचा ट्रॅक जर नाशिक जिल्ह्यावर असेल तर मात्र 100% तो आपल्याकडे चांगल्या पद्धतीनं पाऊस हा होऊ शकतो. आणि 15 दिवसापूर्वी, अगदी 10 दिवसापूर्वी एक मेसेज दिला होता, त्याच्यात मी बोललो होतो की 2 तारीख ते 10 तारीख त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील धरणं हे भरतील. आणि बघा, बाहेरच्या जर पुण्याच्या आसपासचा जर विचार केला तर धरणं भरले, मात्र मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी आजही बऱ्याच भागात पाऊस झालेला नाही. लक्षात घ्या, मी आधीच सांगत आलोय की जिथे सिस्टम बनते त्या ठिकाणी पावसाच्या शक्यता या बनत असतात. गुजरातला देखील चांगला पाऊस झाला त्या ठिकाणी. आता मित्रांनो बघा, आता साधारणपणे हा 300 मिलीमीटर पाणी होईल किंवा 200 मिलीमीटर, पुन्हा मात्र पाऊस हा होणार आहे. मी आधीही बोललो की धरणाच्या पातळीत वाढ होताना दिसते. आज काही मित्रांची कॉल आले होते, पुणे गावामध्ये 25-30% पाण्याचा त्या ठिकाणी जोरदार पाऊस, म्हणजे पश्चिम बाजूच्या धरणांमध्ये चांगला विसर्ग त्या चालू झालेला आहे. अगदी पुणे गावचं देखील नांदूर मधमेश्वर मधून देखील विसर्गाचं पत्र मी बघितलं पाटबंधारे खात्याचं. म्हणजे चांगल्या प्रकारचा पाऊस हा उद्या शक्यता आहे. कदाचित नाशिकमध्ये काय होईल, उद्या जो 7 तारीख आहे, एक मॉडेल असं दाखवतं की 8 तारखेलाही नाशिकमध्ये पाऊस दिसतो. त्यानंतर वेलमार्क लाईन म्हणजे जी काही जी ट्रप बनलेली असते, मान्सून ट्रप, ही उत्तरेकडे सरकते. त्याच्यानंतर जो काही मान्सून ब्रेक हा 9-10 तारखेनंतर महाराष्ट्रात दिसतोय, म्हणजे पाऊस उघडला जाईल त्या काळामध्ये. लक्षात घ्या, त्यानंतर मान्सून ब्रेक कंडिशन ही मुंबईच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातच दिसते. ती 12-11 तारखेनंतर ते 15-16 तारखेनंतर दिसते. नंतर बंगालच्या उपसागरात एक सिस्टम बनते, ती सिस्टम नागपूरकडून पुन्हा एकदा इकडे उत्तर महाराष्ट्राकडे येते. त्या काळात पुन्हा पावसाची शक्यता या बनताना दिसतात. तो पुढचा अंदाज येतोय, आपण बघू. परंतु उद्या सगळ्यांनी सतर्क राहा. शेवटी मित्रांनो, हा सगळा मॉडेलचा अंदाज असतो. वाऱ्याच्या दिशा, हवेचे दाब, वाईन मर्ज लाईन, सगळ्या गोष्टी त्याच्यात असतात. कदाचित ट्रॅक हे संपूर्णपणे आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे मॉडेल जरी दाखवत असले तर त्याच्यामध्ये 25 किलोमीटर, 50 किलोमीटर, 75-100 किलोमीटर प्लस मायनस होण्याची शक्यता असते. म्हणून पावसाची इंटेन्सिटी ही कमी जास्त होते. 300 तर 400 होऊ शकतो किंवा 150 होऊ शकतो. परंतु सर्वांनी सावध राहा आणि शेतीला उपयुक्त असा पाऊस हा उद्या नाशिक जिल्हा आणि परिसरामध्ये होणार आहे. धन्यवाद.